बिग बॉस मराठी सीझन 6 क्लोजिंग वोटिंग ट्रेंड म्हणजेच फायनल वोटिंग ट्रेंड त्याच्याबद्दल बोलून घेऊया आपण. कोणाची शक्यता आहे घरातून बाहेर जायची? मी तर तुम्हाला कालच सांगितलं की कोण घराबाहेर जाऊ शकतो. नंबर 8वर आहे ओमकार. हो, ओमकारला मी वोटिंग ट्रेंड सांगितल्यानंतर थोडेसे वोट्स झाले होते, बूस्ट झाले होते, पण नंतर आता वोटिंग नाही येते ओमकारला. ओमकारचा तुम्हाला एक सांगू का, ओमकारचा गेम मला सांगा कोण. मला आत्ता मागे एका कमेंटमध्ये एक ताई बोलल्या की ओमकार जो आहे ना तो वोटिंग ट्रेंडमध्ये वरती आहे. तो हे बघा, तुमच्या बिग बॉसच्या घरात आहे ना, जर तुम्ही सर्वात खाली असता, मागच्या वीकमध्ये अनुश्री रुचिता सर्वात खाली होती, तरी पण राधा गेली. का बरं? कारण रुचिताचा गेम आहे. पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, व्हिलन असो हिरो असो, तुम्हाला दिसणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमचे मुद्दे मांडणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही घरात क्यूऑस करणं महत्त्वाचं आहे. आणि ओमकार तसं काहीच करत नाही. ओमकारने मागे फक्त टास्क खूप छान खेळला होता, पण त्यानंतर ओमकार तुम्हाला दिसलं कोणाशी झगडताना, कोणाशी लढताना, त्याचे मुद्दे मांडणं. विशालबरोबर सुद्धा नाही, या गोष्टी दिसल्याच नाही. म्हणून ओमकार नंबर 8वर आहे आणि कदाचित आज रात्री त्याचं एलिमिनेशन होऊ शकतो. उद्या आपल्याला बातमी मिळून जाईल की त्याचं एलिमिनेशन झालं की नाही. मी उद्या कन्फर्म सांगेल तुम्हाला की ओमकार घरातून बाहेर गेला की नाही. नंबर 7वर आहे रुचिता जामदार. ह्या घरातून बेगर रुचिता 8 नंबरला असती ना ओमकारच्या पण वरती बॉटमला, तरी पण रुचिता हे घर सोडून जात नसते. कारण रुचिता, अनुश्री, विशाल ही जी टोळी हेच सगळं दाखवत आहे. म्हणजे हे पूर्ण घर चालवतं आहे असं दिसतंय. बाकीचं का कोण काय करतं मला सांगा. प्राजक्ता गाणे म्हणते, त्या राकेशबद्दल बोलते, पण इतकी हळू बोलते का त्या राकेशपर्यंत आवाज पण नाही जायला पाहिजे. म्हणजे भांडणं नाही करायची यांना, गुड बुक्समध्ये राहायचं. गुड बुक्स गेम जो आहे ना ते खेळत आहे करण. इवन या वोटिंग ट्रेंडमध्ये करणसुद्धा इतका वरती आहे, पण करणचा सुद्धा जो नंबर 1वर वोटिंग ट्रेंडला आहे ना त्याचा सुद्धा काही गेम नाही. तो घरात रील्स करतोय. तो बाहेर पण सोनवणेबाई होता, घरातही सोनवणेबाई आणि ते काय प्रतापराव विश्वासराव तेच चाललंय त्याचं. जरा यार गेम दाखवा. ओमकार नंबर 8वर येतं. नंबर 7वर रुचिता आहे. रुचिता घरातनं जात नाही, रुचिता देतीये कंटेंट. नंबर 6वर आहे विशाल कोटियानला वोट्स नाही येते. कारण एक सांगू, एक तो हिंदी बिग बॉस म्हणणार नाही, त्यातल्या त्यात त्याची मराठी इतकी भारी. म्हणजे प्रेक्षक पण इतके त्याला पसंती देत नाही. कसं आहे, एक असतं ते मराठी नॉन मराठी, पण ठीक आहे, पण त्याचा गेम पण इतका खास नाही. तो काय करतो, अनुश्री रुचिताच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळतोय. तुम्ही तुमचे मुद्दे डायरेक्ट समोर मांडा. काल आपण काय पाहिलं, राकेशला तो भडकवत होता तन्वी विरुद्ध. का तू तन्वीवर 1 to 1 करू नाही शकत? राकेशला भडकवून काय मिळणार आहे तुला? तर समोरून नाही खेळत आहे. हाच आहे प्रॉब्लेम. का विशालला वोट्स नाही येते, विशालचा गेम आवडत नाही, लोक पसंती देत नाही आहे विशालला. विशाल नंबर 6वर. तर नंबर 5वर आहे सोनाली. हो, सोनाली राऊतचा पण आहे ना इतका गेम जो आहे ना घरामध्ये दिसत नाही आहे. पण आज आहे ना एक टास्क झाला ज्यामध्ये आपण बघितलं हात वगैरे बांधून ते त्यांचे मुद्दे जे सांगताय. एक मला आज आवडलं की प्राजक्ता समोर आहे ना अनुश्रीने तिचे मुद्दे मांडलेत आणि सांगितलं पण. तर प्राजक्ता म्हणे अनुश्रीने तू क्लास काढला, हे काढलं ते काढलं, याच्यावरनं पण त्यांचा एक प्रोमो आउट झाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये अजून एक तन्वी आणि दीपालीचं पण एक प्रोमो आउट झाला आहे, ज्यामध्ये तन्वी आणि दीपालीचं जबरदस्त भांडण आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि मे बी तन्वीच्या कॅरेक्टरवर पण बोललं गेलं आहे. ते सगळा क्यूऑस आहे ना तो आज रात्री आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि रितेश सर ह्या वीकमध्ये कोणते मुद्दे मांडतील याच्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत. मी याच्यानंतर थेट तोच व्हिडिओ करते, तुम्ही नक्की बघा. पण आज जे होईल त्याबद्दल पण मला वाटतं तन्वीच्या जर कॅरेक्टरवर हे जर काही बोलले असेल तर तो पण मुद्दा रितेश भाऊ घेणार धक्क्यावर. चला, मी वोटिंग ट्रेंडवर होते, मी कुठेही दुसरीकडेच भरकटत चालेल. तुम्हाला सगळ्या माहिती आहे ते प्रोमोची याची त्याची, पण मी म्हणलं एकाच व्हिडिओत सगळं सांगून देऊ. कुठं वेगवेगळे 2-2, 5-5 मिनिटाचे व्हिडिओ बनवू. म्हणलं मग फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये सगळं सांगू देऊ. नंबर 8वर ओमकार, नंबर 7वर रुचिता, नंबर 6वर विशाल, तर नंबर 5वर आहे सोनाली राऊत. तर नंबर 4वर आहे प्राजक्ताचा गेम मला दिसत नाही आहे. शुगर कोटिंग गेम खेळते ती. राकेशच्या पण पाठीमागे बोलते, तोंडावर बोलायची हिंमत नाही.
गाणे म्हणते घरात, बस या व्यतिरिक्त गेम दिसत नाही बे. नंबर 3वर आहे दीपाली. दीपालीचं आज आर्ग्युमेंट दिसणार आहे हिच्याबरोबर, तन्वीबरोबर. आणि काल एक अजून भांडण बघायला मिळालं आपल्याला, राकेश वर्सेस दीपाली. तर दीपालीने तिचे छान मुद्दे मांडले, पण यावेळेस यार तुम्ही मला काही म्हणा, बिग बॉस थोडंसं बोरिंगच वाटते मला. मागच्या सीझनला जर आपण बघितलं तर तसं सगळे ना रिअल पर्सनॅलिटी दाखवत होते. इथे ना सगळे मुखवटे घालून फिरत आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर हाच आहे. नंबर 2वर आहे प्रभू, नंबर 3वर दीपाली, तर नंबर 2वर आहे प्रभू. प्रभू काल टास्कमध्ये खूप छान खेळला, पण प्रभूमुळे टास्कही रद्द झाला आहे. त्याबद्दल मी थोड्या वेळात तो व्हिडिओ बनवणारच आहे. टास्कही रद्द झाला आहे कारण त्याने ते पीस होते, पझलचे पीस ते लपवले ते, आणि त्यामुळे टास्कही रद्द झाला. तर ते सर जबरदस्त शाळा जी आहे प्रभूची घेताना दिसणार आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहे. पण नंबर 2वर आहे प्रभू शेळके. प्रभू शेळके भाई आवाज उचलतोय आणि दिसतं पण येते. काल त्या बिग बॉसच्या विरुद्ध जाऊन तन्वीसाठी पराठा भाजत होता, पराठा का पोळी. बिग बॉस वॉर्निंग देत होते तरी पण बिग बॉस सजा द्या ना, पनिशमेंट डायरेक्ट. नंबर 1वर आहे करण सोनवणे. करण सोनवणेचा मला काहीही गेम दिसत नाही आहे. तुम्हाला दिसत असेल तर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. पण आहे ना, मला तर काहीच गेम दिसत नाही. तो सकाळी सॉन्ग वाजलं की पूलमध्ये उडी मारतो, त्यानंतर काय करतो, एक तर सोनवणेबाई बनतो, नाही तर ते विश्वासराव प्रतापराव ते चालू असतं. हीच एक कॉमेडी. दुसरं काहीही रिअल पर्सनॅलिटी गेम दाखव. पहिल्या वीकमध्ये तू गेम खेळला तेव्हा आम्ही तुला ॲप्रिशिएट पण केलं होतं, पण आत्ता जे ना तुझा गेम एवढं 2 वीकपासून काही दिसत नाही. हे तर तुझे फॅन्स आहे तुला सपोर्ट करणारे, फॅन्सच्या जीवावर राहू नका, घरामध्ये गेम दाखवा. हेच म्हणणं आहे. तर हे होतं फायनल क्लोजिंग वोटिंग ट्रेंड. आणि घरामधून बाहेर जायची शक्यता ज्याची आहे सर्वात जास्त 90 to 95%, तर तो आहे ओमकार. होय, ओमकार या घरातनं आज बेघर होऊ शकतो रात्री, जेव्हा रितेश भाऊंचा धक्का होईल. आणि उद्यापर्यंत आपल्याला बातमी नक्की मिळणार. उद्या मी तुम्हाला कन्फर्म सांगेल की कोण घरातनं एविक्ट झालेलं आहे. नंबर 8वर ओमकार, नंबर 7वर रुचिता, नंबर 6वर विशाल, नंबर 5वर सोनाली, नंबर 4वर प्राजक्ता, नंबर 3वर दीपाली, नंबर 2वर प्रभू आणि नंबर 1वर कर्ण सोनवणे. फोकस्ड इंडियन. काय म्हणणं आहे तुमचं माझं, म्हणजे तुम्हाला ह्या वोटिंग ट्रेंडबद्दल मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. जर तुम्हाला माझे रिव्ह्यू आणि व्हिडिओज आणि अपडेट्स आवडत असतील तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी लवकर सांगते रितेश सर कोणते मुद्दे मांडतील या वीकमध्ये, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे होते फायनल वोटिंग ट्रेंड्स. आणि घरातून कोण जाणार, तर ओमकार जायची 90 to 95% शक्यता आहे. आणि जर घालवायचं नसेल तर होईल नो एविक्शन.